नमस्कार, मी महाराष्ट्र बोलतो या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण आढावा घेतोय ठाण्यातील मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघाचा, ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सध्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे या ठिकाणी करत आहेत। आपण त्यांच्यासोबत त्यांचे काही कार्यकर्ते सुद्धा आपल्याशी या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। जाणून घेणार आहोत कोणत्या पद्धतीची विकास कामं गेल्या 5 वर्षांमध्ये आपल्या आमदार महोदयांच्या माध्यमातून झाली। कारण विरोधकांचे अनेक आक्षेप आहेत की इथले आमदार फक्त पोस्टरवर दिसतात, पोस्टर बॉयज आहेत, कामं मात्र झाली नाहीत। मी एवढंच सांगू इच्छितो की 2009 ला आव्हाड साहेब जेव्हा प्रथम विधानसभेला तिथे उभे होते, प्रत्येक गल्लोगल्ली विशेषतः मुंब्र्याची, कळव्याच्या डोंगर भागाची आम्ही स्वतः फिरलो होतो। तिथले चित्रीकरण आहे, तिथले लोकांशी आपण प्रश्न विचारू शकतात। साहेबांची जी घोषणा होती सोच बदलो शहर बदलेगा, पण खरोखरच साहेबांनी सोच बदलता बदलता शहर बदललं आहे। आज जे विरोधकांचं म्हणणं आहे की खरोखरच काय झालंय, तर त्यांनी विचारावं। आज प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये काँक्रिटीकरण झालंय, पाण्याचे प्रश्न सुटलेत। उठसूट जेव्हा लोड शेडिंग नसताना काही किरकोळ कारणामुळे जे लाईट जायची, त्याचं कारण होती जुने ट्रान्सफॉर्मर, नादुरुस्त झालेली विद्युत वाहिनी, इन्फ्रास्ट्रक्चर, एमएससीबी, या सर्व बाबींवर साहेबांनी मात करून नव्याने तिथे इन्फ्रास्ट्रक्चर उभी केली। पाण्याच्या प्रश्नांच्या बाबतीत साहेबांनी गल्लोगल्ली पाण्याचे जलवाहिन्या टाकले, ड्रेनेजची कामं चालू झाली। ड्रेनेजची कामे 60% पर्यंत पूर्ण मलवाहिनी मुंब्र्यात कधीपर्यंत नव्हते ते झाले। पंपिंग स्टेशन झाला, रस्त्यांची परिस्थिती पूर्णपणे बदलली। मुंब्रा स्टेशनला माणसाला जेव्हा ट्रेनमध्ये, म्हणजे मध्यमवर्गीय राहणाऱ्या लोकांची वस्ती आहे, उतरल्या गलीच वस्तीमध्ये आपण कुठेतरी आलोय, कुठेतरी दुर्गंधीच्या समोर जायचं, तिथे मुंब्रा स्टेशनची परिस्थिती बघितली। हे तर मुंब्र्याच्या बाबतीत होती। परत मी तुमच्याकडे येतो। अनेक विविध विकास कामांचा आढावा त्यांचे स्थानिक कार्यकर्ते घेतात। आपल्यासोबत ठाण्याचे माजी खासदार आनंद परांजपे सुद्धा आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते प्रवक्ते सुद्धा ते आहेत। एकूणच मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघाकडे जर आपण पाहायचं म्हटलं तर किती बदललाय 5 वर्षांमध्ये मतदारसंघ, आणि आज कोणत्या महत्वाच्या प्रलंबित समस्या या ठिकाणी राहिल्या? तुम्हाला असं वाटतं की जे संभाव्य इथले आमदार असतील किंवा संभाव्य तुमचे आमदार झाले तर त्या प्रश्नांवर त्यांनी लक्ष घालावं? कळवा आणि मुंब्रा हे बदलल्याचं सर्वात मोठं प्रतीक आहे ही बदललेली रेल्वे स्टेशन। कळवा रेल्वे स्टेशन असेल की मुंब्रा रेल्वे स्टेशन असेल, हे बदलत्या कळव्या मुंब्र्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे। या स्टेशन बदलल्यानंतरच मुंब्र्यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प जो मी खासदार असताना आणि तिथले कार्यसम्राट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी JNURMच्या माध्यमातून आणला, तो मुंब्रा कौसासाठी 126 कोटी रुपयाचा वॉटर डिस्ट्रीब्युशनचा प्रोजेक्ट। पाण्याची तिथे मोठी समस्या होती, ती पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये मुंब्र्याची सोडवण्यामध्ये मोठं यश हे तिथे लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच राष्ट्रवादीला तिथे मिळेल। त्याचप्रमाणे कळव्यामध्ये अनेक विविध प्रकल्प, मग ते शासनाच्या जमिनीवर नवीन येणारं जिल्हाधिकारी कार्यालय असेल, नुकतंच जिल्हा परिषदेचं जे भूमिपूजन झालं, कळवा पोलीस स्टेशन असेल, अशी अनेक विविध कामं तिथे झाली। अजून खूप काही विकास कामं पुढच्या वर्षामध्ये, नवीन नाट्यगृह असेल, कळव्या मुंब्र्याला एक बदलती अशी एक सांस्कृतिक ओळख देण्याचं काम तिथले लोकप्रतिनिधी करतील। किंबहुना तिथली जनता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाडांनाच निवडून देईल हा विश्वास मला कल्याणचा माजी खासदार म्हणून नक्कीच आहे। नक्कीच आपल्यासोबत अजून काही स्थानिक युवक कार्यकर्ते सुद्धा आहेत। तुम्हाला काय अपेक्षा आहेत तुमच्या आमदार महोदयांकडून? इथले पुन्हा एकदा संभाव्य उमेदवार ते आहेत, कोणते आता महत्वाचे प्रश्न प्रामुख्याने सोडवायचे असं तुम्हाला वाटतं? जवळजवळ सर्वच प्रश्न सुटलेले आहेत, अजून प्रश्न आहेत काही थोडे बाकी। काही रस्ते आज कळवा मुंब्रा दोन्ही ठिकाणीकडचे जे रस्ते आहेत, प्रत्येक गल्लोगल्ली कॉन्क्रीट झालेली आहे। आता असे प्रश्न, आता जे प्रलंब म्हणजे जे प्रोजेक्ट्स आणले आहेत आव्हाड साहेबांनी इथे, मग शासकीय इमारत असो किंवा आपल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री जे आहेत ते, त्याच्यात एक कौन्सिल म्हणून 7 कौन्सिलची एक इमारत त्यांनी एकत्र आणली, जी 20 वर्षात झालेलीच नव्हती। ते आता जे प्रश्न निवडून येण्यानंतर साहेब ते परत म्हणजे जोराने परत ते पूर्णत्वात नेतील ही आमची आशा आहे। जे थोडेफार प्रश्न प्रलंबित आहेत ते येणाऱ्या काळामध्ये जोरदार त्या ठिकाणी पूर्णत्वास नेतील अशा अपेक्षा कार्यकर्ते होते। जाता जाता एक शेवटचा मुद्दा, विरोधक मात्र या ठिकाणी आरोप करतायत की
शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये इथं मॅच फिक्सिंग चालतं, अनेक कामं महापालिकेची आणि या सगळ्या अनुषंगाने या आरोपांना काय होतं? मला त्यांना एवढंच सांगायचंय, तुम्ही स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेत काम केलंय. नगरसेवक निधी हे कायद्याने दिलेला निधी आहे, जो 2% 4% जो पूर्ण बजेट असतो त्याच्या नगरसेवक निधीमध्ये होतं. त्याची पण नारियल फोडतात आणि पेपरमध्ये ऍड देतात ना, त्याच्यात तुम्हाला काही परिश्रम करायची गरज वाटत नाही. जे हक्काचा नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा निधी असतो, गटार पायवट, त्याचे पण पेपरमध्ये ऍड देतात, कटआउट लावतात, लोकांना बोलवतात. पण या निधी कुठला ते नसतं. मेहनत कोणी केली, संकल्पना कोणाची आणि कोणाच्या मेहनतीने, कर्तृत्वाने आणि परिश्रमाने निधी येऊन लोकांचा उपयोगी झाला. शासनाचा पैसे आला म्हणजे नागरिकांचेच पैसे, महापालिकेचे पैसे म्हणजे स्वतःचेच पैसे. मग ते कशाला एवढे कार्यक्रम राबवतात? एका आमदारांनी आपलं वर्चस्व राबून दिवस रात्र किरकोळ फायलीला पाठपुरावा करून ते निधी आणलं, त्याचं क्रेडिट घ्यायला साध्यच आहे. आणि त्यांनी ते क्रेडिट घेतलं. निधी कुठला ते नाहीये, कामं झाली ना. तुम्ही तर आधी कामं केली नाही आणि त्याचे बिलं काढले, ते प्रकरण काढायला आम्हाला लावू नका, त्यांना सांग. आवडजी, अनेक विविध विकास कामांचा दाखला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे, आनंद परांजपेंनी सुद्धा घेतलेला आहे. तरी सुद्धा कुठंतरी महायुती ज्या प्रमाणामध्ये महायुतीची लाट दिसते, वेगवेगळे जे सर्वेज येत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा यश पाहायला मिळत आहे. किती मोठं आव्हान वाटतं यावेळी? पवार साहेबांचा शिष्य आहे मी, त्यामुळे राजकारणात निवडणुका हलक्याने घ्यायच्या नसतात हे आम्हाला त्यांनी सुरुवातीच्या काळापासून शिकवलंय. त्यामुळे मी ही निवडणूक आव्हान आहे समजूनच काम करतोय, लाटेमुळे काम करतोय असं नाही. मी कुठलीही निवडणूक कधीच हलक्याने घेत नाही. राहिली गोष्ट महायुतीची, महायुतीचा म्हणजे आता जे महायुतीत केलेत त्यांना 25 वर्ष आम्हीच पोचलेत. जे तुमच्याशी बोलतेत ते 25 वर्ष आमचेच चिल्ले पिल्ले होते. आता मात्र ते शिवसेनेत जाऊन नेते झालेत. म्हणजे राष्ट्रवादीची एकेकाळची सी टीम आता शिवसेनेची ए टीम झाली आहे. कारण का शिवसेनेत नेतृत्वच नाही त्या भागात. मग तुम्ही जर 25 वर्ष नगरसेवक होते तर 25 वर्षात मुंबईचा विकास का नाही केला? महानगरपालिका तुमची होती असं म्हणता ना तुम्ही, आणि महानगरपालिकेने तुम्ही केलं असं म्हणता ना. मग 20 वर्ष काय महानगरपालिका झोपली होती? अचानक कसं काय पैसा यायला लागला? अचानक कशी काय कामं दिसायला लागली? आणि एवढी महापालिका तुमची एकदम मस्त कामं करते, तर मग ठाणे स्टेशन का नाही सुधारवलं? कळवा मुंब्रात कसं काय सुधारलं? एवढा पैसा आम्ही जर कळव्या मुंब्र्यात आणला, मग तो ठाण्यात का नाही दिसत आहे? शेवटी काम करण्यासाठी एक नेतृत्व लागतं, एक धडाडी लागते, एक त्या जिद्द लागते, एक त्या विभागाविषयी, त्या तिथल्या लोकांविषयी प्रेम आदराची भावना लागते. जे 25 वर्ष होऊ शकलं नाही ते आम्ही 5 वर्षात करून दाखवलं ना. आम्ही खूप केलं असं आम्ही म्हणत नाही, आम्ही काहीच नाही केलं. पण जे आम्ही काहीच नाही म्हणतोय त्याला लोक खूप म्हणतायत, कारण का लोकांनी 25 वर्षात फक्त निष्क्रियता बघितली. आणि मग त्याच्यावर मात करणारे एखादं नेतृत्व दिसतं तेव्हा त्याला काम केलं असं लोक म्हणतात. जो आरोप होतोय की विकास कामं फक्त पोस्टरवर दिसत आहेत, पोस्टरवरच चमकत आहेत. नाही, कदाचित ते गाडीने येतात जातात ना, इम्पोर्टेड गाड्या आहेत त्यांच्याकडे, त्यामध्ये स्टेशनवर कधी येत जात नाहीत आणि लांबच्या रस्त्यांवर जातात. त्यामुळे गल्लीबोळी कॉन्क्रीट झाली ते त्यांना समजत नाही. बंगल्यातनं निघाले ते पण अनधिकृत, की आपलं महानगरपालिकेत गेलं. विश्व तेवढंच, ते बेडक्याला बेडूक फक्त विहिरीत पडल्यावरती त्याला ते डराव 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 ओरडायला लागतं. तसं आहे ते. त्याच्यासाठी गल्लीबोळं फिरावं लागतात, त्याच्यासाठी जनसामान्यांच्या घरी जावं लागतं, त्यांच्यातला आनंद काय तो अनुभव घ्यावा लागतो. गाडीत बसायचं आणि म्युन्सिपाल्टीत यायचं, असा 3 मिनिटाच्या प्रवासामध्ये तुम्हाला काय विकास झाला कधीच समजणार नाही. शेवटचा प्रश्न, आता पुन्हा एकदा विधानसभेला जाताना कोणते मुद्दे घेऊन लोकांच्या समोर जाणार? एखादे ब्ल्यूप्रिंट, विकास आराखडा? जसं माझ्यावरती फक्त जात पात पंथ प्रांत याचा आरोप केला जातो, तसा माझा एकच मुद्दा आहे, तो म्हणजे विकासाचा. बाकी मी माझ्या विरोधकांना वगैरे टीका करण्याचं कारणच नाही. माझ्या काम केलंय असं माझे विरोधकच मान्य करतात, पण ते म्हणतात की महानगरपालिकेने केलंय. अरे पण केलं ना बाबा, ते तुम्ही करू शकला नाही, ते मी करून दाखवलं. म्हणजे जे तुमच्याकडनं लोकांना अपेक्षा होती ते तुम्ही न केल्यामुळे मला करावं लागलं. भले महानगरपालिकेने केलं, मी मानतो, चला महानगरपालिकेने केलं. या विधानसभा क्षेत्रामध्ये त्या MSEBनी कमीत कमी 150 कोटी रुपये टाकलेत. 150 कोटी रुपये कळव्यामध्ये आणि मुंब्र्यामध्ये. ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये महानगरपालिकेला जवळजवळ 50 कोटीचं अर्थसहाय्य केलं शासनाने. यांना काय माहिती आहे? यांना साधा नगरसेवक निधी न वापरतायत. ज्यांनी आयुष्यभर खोटे रस्ते दाखवून मुंब्रा आणि कळव्याला लुटण्याचं काम केलं, त्यांना कसं समजणार की महानगरपालिकेच्या माध्यमातून कामं कशी होतात?
केलेल्या विकास कामांच्या आधारावरच आणि जोरावरच आपण पुन्हा एकदा ही विधानसभेची निवडणूक जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त करतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड. एकूणच ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कळवा ही विधानसभा शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे असा तिरंगी सामना रंगतदार होणार हे नक्की. कॅमेरा पर्सन प्रकाश मंगे चिवटे, साम टीव्ही, ठाणे.